2026 ही महात्मा ज्योतिराव फुले यांचं द्विजन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होते आहे आणि 199 वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर आता आपण 200व्या वर्षात त्यांच्या जन्मानंतर पदार्पण करतोय। महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवनपट जर का पाहिला तर कामगार चळवळीमधले नारायण मेघाजी लोखंडे असतील किंवा शेतकऱ्याचा आसूड आहे यासारख्या मुद्द्यांवरून काम करण्याबरोबरच सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जे सनातनी किंवा सरंजामी विचार होते त्या सरंजामी विचारांच्या मध्ये बालविवाह, मुलींना शिकू न देणं, त्याचबरोबर परित्यक्तांचे प्रश्न, जातीयता, भेदाभेद करणं या सगळ्याच्या विरोधामध्ये त्यांनी फार मोठं प्रबोधनाचं काम केलं। तसंच ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या विरोधामध्ये सुद्धा त्यांची भूमिका अत्यंत ज्वलंत अशा प्रकारची होती। सावित्रीबाई फुले या त्यांच्या पत्नी त्यांचा शिक्षणामध्ये हातभार लागावा आणि मुलींना शिकता यावं यासाठी म्हणून त्या काळात अशी एक प्रथा होती की मुली जर का शिकल्या तर जेवणातल्या ताटामधल्या अन्नाच्या अळ्या होतात, अशा प्रकारचे गैरसमजसुद्धा होते। ते दूर करून त्यांनी स्वतःच्या पत्नीला शिकवलं, मुलींची शाळा पुणे शहरामध्ये काढली गेली आणि आज आपण बघतोय की मुली उच्च शिक्षणामध्ये आणि अनेक विषयांच्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारची प्रगती केलेली आहे। असं जरी असलं तरी ज्या समतेच्या विचारामधून त्यांनी मूळ कामाला सुरुवात केली तिथे मात्र आपल्याला दिसतंय की भारतीय राज्यघटना होऊनसुद्धा आज आम्ही विधिमंडळामध्ये अनेक वेळेला समतेच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कार्यक्रम घेण्याची गरज भासते। या पुढच्या येणाऱ्या जन्मोत्सवाच्या त्यांच्या द्विशताब्दीच्या निमित्ताने मला स्वतःला असं वाटतं की समाजातली तेढ आणि द्वेष कमी होणं, त्याचबरोबर सुप्रशासनाच्या माध्यमातून शिक्षण, प्रगती, विकास, तंत्रज्ञान याचं अधिक समृद्ध होणं, जेणेकरून माणसांमधलं अंतर जे आहे, दुजाभाव जो आहे तो कमी करता येईल, अशा प्रकारचा संकल्प आज आम्ही विधानभवनात केलेला आहे। विधानभवनामध्ये मुंबईच्या अनेक थोर पुरुषांची जयंती आणि या प्रकारचे अभिवादन करण्याचे कार्यक्रम होत असतात, परंतु ज्या महिलांना शिक्षणाचा फायदा मिळाला त्याच्यापैकी त्यांचीच एक मी तर असं म्हणेन की आम्ही मानसकन्या माझ्या हस्ते आज इथे अभिवादन झालं, हे सगळं महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि सगळ्या समाजसुधारकांचं श्रेय आहे, म्हणून मी त्यांना मनापासून नतमस्तक होते आणि अभिवादन करते।